सकाळपासून सतत आपण गोव्यातली थेट दृश्य पाहतोय, जिथे मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव सध्या गोव्याच्या कला अकादमीमध्ये आणण्यात आलं। सुरुवातीला सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून फुलांनी सजवलेल्या आर्मीच्या गाडीतून हे पार्थिव भाजपच्या कार्यालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथे अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवल्यानंतर आता हे पार्थिव गोव्याच्या कला अकादमीमध्ये आणण्यात आलंय। कला अकादमीतली ही दृश्य ज्यावेळेला त्यांचं पार्थिव या अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं जात होतं, गोवेकरांना मात्र अश्रू अनावर झालेत। कारण एक रांग अशी लागली आहे मोठीच्या मोठी की तिथे सामान्य गोवेकर आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी रांग लावून बसलेत। दुसरीकडे भाजपचे दिग्गज नेते सुद्धा मनोहर पर्रीकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राजनाथ सिंग, अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर गोव्यामध्ये आधीपासूनच दाखल आहेतच। मात्र सध्याचे अपडेट्स ते म्हणजे मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव सध्या गोवा कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय। संध्याकाळपर्यंत हे पार्थिव तिथेच असेल। 4 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि त्यानंतर साधारण 5 वाजण्याच्या सुमारास पणजी इथल्या मीरामार बीच इथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील। मनोहर पर्रीकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं गोवेकर नागरिक जमा झालेत। कारण आपल्या नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी सगळेच जण भावुक आहेत। त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांनी। असा दुर्मिळ क्षण खूप कमी लोकांच्या नशिबात येतो, कारण अंतिम दर्शनासाठी केवळ कार्यकर्ते नाही, पक्ष कार्यकर्ते नाही, तर सामान्य गोवेकर ज्या पद्धतीने इथं आलेले आहेत मोठ्या संख्येनं अजूनही बघतोय की गर्दी जसा जसा वेळ जातोय तसं गर्दी वाढत जाते। मोठ्या संख्येनं लोक इथं येत आहेत। एकंदरीत बघितलं तर ही नशीबवान जी ख्याती त्यांची ओळखली जाते की सामान्य कार्यकर्ता, त्यांच्यातलं आपल्यासोबत अनेक नागरिक देखील आहेत, आपण त्यांची बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर भाईंबद्दल बोलायचं झालं तर कुठल्यातरी पक्षाचा नेता म्हणून नाही, पण एक सामान्य माणूस, एक वेगळी ओळख होती। कशा आठवणी आहेत, कसं तुम्ही सांगाल काय? पण आम्हाला पुष्कळ दुःख वाटतंय की आमचा सीएम पुष्कळ चांगला माणूस होता आणि गोव्यासाठी त्यांनी पुष्कळ श्रम घेतलेले आहे आणि शिक्षणासाठी, इतर प्रगतीसाठी पुष्कळ इंडस्ट्री इथं त्यांनी आणलेलं आहे आणि रोड डेव्हलपमेंट बाकीचं गोव्यासाठी त्यांनी आर्थिक परिस्थिती अगदी योग्य रीतीने त्यांनी हाताळलेली आहे आणि त्यांचे जे कर्तव्य अगदी निष्ठावंत आणि त्यांच्या राजकारणात करप्शन सुद्धा नव्हतं। आम्ही ओळखायचं आमचे ज्यांना इलेक्शन उभं राहिलो आणि भाई म्हणून नाव जे कमयले ज्यांनी ते योग्य प्रमाणित कमयले असा आणि त्यांची आणि आमची ओळख राजकारणातूनच झाली असा आणि चांगला माणूस स्थिर। हा फक्त राजकारण नाही तर चांगला माणूस देखील होता। आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। तर काय सांगाल तुम्ही आज अंतिम दर्शनासाठी आलेला? त्यांचा आमच्या घरी, माझ्या माहेरच्या घरी एकदम जिव्हाळ्याचा संबंध होता। ते येऊन माझ्या वडिलांशी वगैरे आमच्या फॅमिलीशी एकदम संबंध होता, त्यामुळे आम्ही त्यांना माझ्या लहानपणापासून म्हणजे असं 15 वर्षापासून तरी आम्ही त्यांना ओळखते। त्यांची राहणी एकदम साधी पण उच्च विचार होते आणि एकदम लोकांशी मिळमिळून वागायचे। त्यांना आपल्या पोझिशनची आणि त्यांच्या बंधनाची त्यांना गरज नव्हती। एखादी काही आठवणीतला किस्सा सांगाल का की त्यांनी कधी घरी आले होते, तुम्ही भेटलात, एक मुख्यमंत्री म्हणून किंवा एक सामान्य कार्यकर्ता? माझ्या वडिलांचा वाढदिवस होता तेव्हा आले आणि ते माझ्या वडिलांच्या शेजारी बसले। त्याच्या आधी 60वा वाढदिवस साजरा झालेला होता। त्यांना नको होता तो, तरी पण सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून त्यांचा साजरा केला कंपल्सरीली। त्यांना तसं नको होतं, आपल्यासाठी काही लोकांनी करावं असं काही त्यांना नको होतं आणि ते लोकांशी ना अशा धाब्यावर सुद्धा जाऊन बसायचे, लोकांशी कोणाकडे घरी जायचे कोणाच्या, पण असे त्यांच्यात मिळमिळून वागायचे आपल्या पोझिशनचा। आणि कधी सरकारी काय म्हणतात त्याला लवाजमा त्यांनी वैभव आठवणी ज्या आहेत, खरं तर पर्रीकरच्या बाबतीत हे कायम बोललं जातं की मुख्यमंत्री म्हणून ते गोव्यात कधीही वावरलेले नाहीत आणि ह्या जो अश्रूंचा महापूर आहे, खूप कमी राजकारण्यांच्या नशिबात हे अश्रू मिळतात आणि ह्या अश्रूंची कमाई पर्रीकर आपल्या सोबत घेऊन गेले आहेत।